दादा काय सांगाल एकंदरीत सध्याची आता निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत हं. आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचार देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे इथे. काय सांगाल त्याबद्दल आणि सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. सचिन यादवराव खटाटे. या ठिकाणी आता काय परिस्थिती आहे दादा निवडणुकीची? परिस्थिती या ठिकाणी आता सध्याला आहे ना, जोरात घड्याळाचं वातावरण हे आहे. कारण की अजितदादामुळं सगळेजणचा एकच निश्चय आहे. दादांना शेवटचे भाऊचे श्रद्धांजली म्हणून घड्याळाला सर्वांचं मत द्यावं, हीच दादांची ही होती. आणि घड्याळाचा विकास, दादांचा विकास. अच्छा. ह्याच्यासाठीच सर्वांनी प्रयत्न चालू आहेत आणि प्रयत्न करा. असं का? हां. काय वाटतं दादा एकंदरीत गावामध्ये विकासामध्ये राष्ट्रवादीचा तेवढाच भक्कम हात आहे का? हां, आहे ना, हात आहे ना राष्ट्रवादीचा भक्कम आहे. कारण की पहिले जे आता बापू माऊली आबा कटके आले ते राष्ट्रवादीचेच निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचा जोरात हे विकास आहे. एकंदरीत आता जे उमेदवार दिले दादा हां. ते लोकांच्या मनातील उमेदवार आहेत, कामाचे उमेदवार आहेत. हां, कामाचे उमेदवार आहेत, मनाचे उमेदवार आहेत. अच्छा. आता दादाला जसं आपण नेहमी म्हणायचो की दादा म्हणजे कामाचे माणसं आहेत. तसे आता नाही, या उमेदवाराबाबत तुम्ही काय सांगाल? नाही, नाही, हे बी माणूस कामाचे माणूस आहेत. त्यांच्या वडील दिंडीचे अध्यक्ष आहेत. परत त्यांच्या वडिलांनी बऱ्याच ठिकाणी कार्य केलेले आहे. कारखान्याच्या वेळेस त्यांच्या ह्यांनी पॅनल टाकलाय, तो निवडून आणलेला आहे. हां. आणि त्यांच्या पहिल्यापासून घराण्यापासून समाजसेवाचं त्यांचं काम आहे आणि त्यांची मुलं बी तेच काम करणार आहेत.